गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। 2 मिनिटं नामस्मरण करूया। श्रीराम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। पीठस्थ देवता भगवान श्री गोपाल कृष्ण श्रीमदाद्य शंकराचार्य माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। इथे उपस्थित
काका परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय सुनील दादा लुले, माझे मित्र डॉक्टर विजय वढाई, या सगळ्या मान्यवरांना नमस्कार करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आजच्या या शुभ सायंकाळी आशाताईंनी, अमोलदादा, मनोज या सगळ्यांनी मिळून एक अतिशय सुंदर घाट घातलेला आहे. आणि आपल्या या ज्ञान सत्राचा हा दुसरा दिवस आहे. आणि शुद्ध ज्ञान, त्यांनी विषय सुद्धा कोणता द्यावा, आयोजकांनी विषय सुद्धा असा दिला की आता त्याच्यानंतर खरं बोलण्यासारखं काही नाही. त्यामुळे मी त्याच्या अलीकडचं बोलणार आहे, कारण पलीकडे बोलणं संभवतच नाही. म्हणून असं हे शुद्ध ज्ञान आजचा आपला विषय. काल जे उपस्थित होते सत्राला, त्यांना आठवत असेल की काल श्रीमद भगवद्गीतेतील अद्वैत वेदांत तत्वज्ञान असं साधारण शीर्षक होतं कालच्या विषयाचं. आणि आदरणीय आदित्यदादांनी बऱ्याच वेळा एका गोष्टीचा उल्लेख केला, ती म्हणजे प्रस्थानत्रयी. आठवत असेल, कालच झालेलं आहे, त्याच्यामुळे रामकृष्ण हरी. प्रस्थानत्रयीचा त्यांनी बऱ्याच वेळा काल उल्लेख केला. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. आणि साधारण त्या अनुषंगाने काल तरी विषयाची मांडणी केली. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते अनेन इति प्रस्थानम, अशी त्याची व्युत्पत्ती आहे. पुन्हा एकदा, ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते अनेन इति प्रस्थान. म्हणजे ही जी त्रयी म्हणजे तीन, ही जी प्रस्थान त्रयी आहे, ती आपल्याला काय नेमका लाभ करून देते, तर ब्रह्म साक्षात्कार, जीव ब्रह्मैक्य. आणि हे त्यांनी करून दिलं पाहिजे, हे करून दिलं पाहिजे, आणि आपण ते करून घेतलं पाहिजे. कारण दिलं म्हटलं की लगेच पुन्हा आलं असेल लक्षात, जबाबदारी तिकडे, ते द्यायला तयारच आहे. मी घेतोय का हा प्रश्न आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या प्रस्थानत्रयीचा आपल्याला उपयोग आहे. आणि कालच्या वक्त्यांनी एक छान एक आपल्यासमोर असं एक रूपक ठेवलं की ब्रह्मसूत्र ही जणू सोन्याची खाण आहे. काल जे नव्हते त्यांच्यासाठी सांगतोय, आणि जे होते त्यांनी माझं काही चुकतंय काय सांगावं त्याच्यासाठी सांगतोय. त्यांनी म्हटलं ब्रह्मसूत्र ही सोन्याची खाण आहे. ते म्हणाले उपनिषद ही त्या खाणीतनं काढून, त्यातली काय अशुद्धता असेल ती काढून म्हणा, सोन्याची लगड तयार केलेली आहे. आणि त्यांचा जो कालचा विषय होता भगवद्गीता, ती म्हणजे सोन्याचे अलंकार आहे. बरोबर, असं काल आपण ऐकलंय. आजचा आपला जो विषय आहे शुद्ध ज्ञान, त्याच भाषेत जर बोलायचं झालं, तीच भाषा जर पुढे सुरू ठेवायची झाली, तर हे सोन्याचं कसं आहे हे समजून घेणं, हा आजचा आपला विषय आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे. जर माहिती असतं तर आपण इथे आलोच नसतो, कारण आवश्यकता पडली नसती. कारण मला हे सोन्याचं आहे हे कितीही समजलं तरीही मी अजूनही लोखंड, पितळ आणि प्लास्टिकच्याच मागे धावतो आहे. त्यामुळे आजचा जो विषय आहे शुद्ध ज्ञान, हे सगळं सोनं कसं आहे हे समजून घेण्यासाठी. आणि आपल्याला
त्यांनी आठवण करून दिली आहे की विवेक सिंधूच्या आधारे बोलायचा आहे. त्यामुळे विवेक सिंधू हा ग्रंथ आपल्याला आयोजकांनी दिलेला आहे आणि त्यातली एक ओवी त्यांनी जो संदर्भ दिला त्याच्यामधली जी पहिलीच ओवी आहे असं म्हणूया. ती ओवी असं सांगते, मुकुंदराज असं सांगतात, माहिती नसेल तर थोडक्यात 2 मिनिटं. विवेक सिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ समजला जातो अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचा. हो, ज्ञानेश्वरीच्या सुद्धा आधी. मुकुंदराज कवी, अंबेजोगाई त्यांचं कार्यक्षेत्र, राजा जैतपाळ हा त्यांचा प्रमुख शिष्य इत्यादी. थोडीशी माहिती, त्यांना अजिबात विवेक सिंधूबद्दल काही माहिती नसेल. जाणणे ते ज्ञान, नेणणे ते अज्ञान, तू लेसी अलंकरण वृथा अज्ञानाचे, अशी ती ओवी आहे. म्हणजे पहिली ओवी जी आपण निवडली आहे ती खरं विचार केला तर ज्ञानाची नाहीच आहे. कारण पहिले अज्ञान काय हे कळायला हवं, तर ज्ञानाबद्दल बोलता येईल. तुमचं मला नाही माहिती, पण मी तर स्वतःला खूप ज्ञानी समजतो. तर पहिल्यापासून समजायचं. मग डोळे उघडले परमार्थात आल्यानंतर. मी कधी कधी गमतीने म्हणतो आईन्स्टाईन सुद्धा अज्ञानी आहे. त्याची क्षमा मागून म्हणतो, कारण मला त्याला अज्ञानी म्हणणं हा उद्देश नव्हे, जस्ट टू मेक माय पॉइंट. ठीक आहे, आपण आईन्स्टाईनचे नाव सोडून देऊया. तुम्ही जगातले सर्वात हुशार व्यक्ती असाल तरी तुम्ही परमार्थाच्या दृष्टीने अज्ञानीच आहात. का बरं? कारण तुम्हाला स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. स्पष्ट व्याख्या आहे माऊलींची ज्ञानेश्वरीमध्ये. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानीस. बरं, मी आधी खूप ज्ञानी होतो मग अज्ञानी झालो, किंवा आधी अज्ञानी होतो मग ज्ञानी झालो का नाही? मग कधीपासून आहे अज्ञान? माऊलींनी त्याचे उत्तर दिलं, बहुता एका अवांतर अहंकाराचा भूत संचल जहाला असं तो विसर आत्मबोधाचा. बहुता एका अवांतर. आता त्याची चौकशी करत बसायची नाही, बहुता एका अवांतर मागच्या जन्मी का 10 जन्म आधी का 15 जन्म आधी. त्याची उत्तर आहेत, आपल्याकडे आता वेळ नाही हे सगळं बघायला. भगवद्गीतेत दिले त्याचे उत्तर. सर्ग म्हणजे निर्मितीपासूनच, असं त्याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये. मुद्दा, जाणीव हे ज्ञान, नेणीव हे अज्ञान. आता हे तर माझं वर्णन झालं, मी त्यालाच तर ज्ञान समजतो. जे जे मला समजतं, जे जे मला ऐकू येतं, जे जे मला कळतं, वाचता येतं, लक्षात राहतं, इत्यादी इत्यादी अनेक मोठं त्याला क्रियापदांची यादी देता येईल. या सगळ्याला मी ज्ञान समजतो की नाही? आणि त्याच्यावरूनच तर मी ठरवतो मी ज्ञानी आहे की नाही. मी पहिलेच सांगितलं. पण म्हणजे काका म्हणतात तसं माझी फजिती सांगायला मला खूप आवडतं. मग काय म्हणतात आहे कवी मुकुंदराज इथे? जाणीव ते ज्ञान, नेणीव ते अज्ञान. एखादी गोष्ट मला समजत नसेल, एखादी गोष्ट मला माहिती नसेल, तर त्याला तू अज्ञान म्हणतोस. आणि पुढे वर्ण म्हटलंय की तू लेसी अलंकरण. अलंकरण म्हणजे अलंकार नाही म्हटलंय बरं का, लोढणं म्हटलंय. त्या अलंकरणाचा अर्थ होतो लोढणं. तू एक गळ्यात लोढणं बांधून घेतलेलं आहे. कशाचं? पुन्हा म्हणतात वृथा अज्ञानाचे. अज्ञान शब्द 2 वेळा आला या ओळीमध्ये. काय आहे? त्या शिष्याला सद्गुरू मार्गदर्शन करतात आणि त्या शिष्याला सद्गुरू म्हणतात की तू विचार कर, तू कोण आहेस. आता कारण देह निरसन हा जो विवेक सिंधूतल्या उत्तरार्धातलं जे प्रकरण आहे त्याच्यातली ही ओवी. आपला विषय कारण देह हा नाही, पण मी तुम्हाला संदर्भ सांगतो. कारण देह, त्याला अज्ञान मगाशीच मी म्हणालो की ज्याच्यामुळे स्थूल देह आहे, ज्याच्यामुळे सूक्ष्म देह आहे, ज्याच्यामुळे विपरीत ज्ञान आहे, असं जे अज्ञान त्यालाच कारण देह असं म्हणतात. स्थूल देह समजतो आपल्याला. सगळ्यात सोपा असेल तर स्थूल देह, कारण नावच स्थूल, कारण तो डोळ्याला दिसतो. माझाही दिसतो, दुसऱ्यांचाही दिसतो. सूक्ष्म, माझाही दिसत नाही, दुसऱ्याचाही दिसत नाही, पण अनुभवास येतो.
त्याला साध्या भाषेत अंतःकरण असं म्हणतात. एकदम साध्या भाषेत आपण समजून घेतोय, नाही तर त्याला लिंग देह, त्याचे 16 घटक हे आत्ता बघण्याची आपली आवश्यकता नाही. सूक्ष्म देह, तसा हा कारण देह, आणि तसं नावच कारण देह आहे कारण तो याला कारण झाला. इज द कॉज, दिस इज द इफेक्ट. आनंद प्रतिबिंब चुंबित तनुः वृत्तीही, असं आचार्य विवेक चूडामणीमध्ये त्याची व्याख्या करतात. आनंदमय कोशाची व्याख्या आहे, पण त्याचं स्वरूप, त्याची अवस्था सुषुप्ती हीच आहे कारणदेहाची आणि आनंदमय कोशाची. आनंद प्रतिबिंब चुंबित तनुः वृत्तीही, आचार्यांनी केलेली व्याख्या. फार सुंदर व्याख्या. का? कारण आपल्या सगळ्यांना झोपेमध्ये कशाची प्राप्ती होते? आनंदाची, विशेषतः प्रवचनामध्ये. आता नाही झोपलाय कोणी, आता नुकतीच सुरुवात झाली आहे, मला सहज आठवलं म्हणून सांगितलं. कारण काय होतं, प्रवचनकाराला सगळे दिसतात, त्यांना फक्त प्रवचनकार दिसत असतो, म्हणजे जागे असतील तर. हरकत नाही, आनंद मिळतोय ना, ते महत्वाचं आहे. शेवटी आनंदाकडचाच प्रवास आहे. आनंदमय कोश हे त्याचं स्वरूप आहे. आणि तो जो शिष्य आहे तो विचार करतोय की मी कोण आहे, मी कोण आहे, आणि एका निष्कर्षावरती येतो. सद्गुरूंना म्हणतो की मला समजत नाहीये मी कोण आहे, मला कळत नाहीये मी कोण. आता ही जागा फार महत्वाची आहे. आपण बोलणारच आहोत कशाबद्दल? अधिकाराबद्दल, ज्याच्याबद्दल फारसं बोलल्या जात नाही. पण आपण तात्विक विवेचन खूप करू शकतो, वाटेल तेवढ्या व्याख्या सांगू शकतो मी, आणि तुम्ही पण मान डोलवत घरी जाल. उपयोग काय? माझ्या सद्गुरूंचा अखंड आग्रह राहिलेला आहे, तो साधना भिमुख परमार्थाचा राहिला, की हे जे द्यायला बसलेले आहे, मगाशी आपण बोललो प्रस्थानत्रयी, ते सगळं मला घेता आलं पाहिजे, ते सगळं माप माझ्या पदरात मला पाडून घेता आलं पाहिजे, त्या प्रत्यक्ष आनंदाचा मला अनुभव आला पाहिजे, तर या सगळ्याचा उपयोग आहे. नाही तर अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला, आणि विज्ञातेपि परे तत्वे सगळ्यात महत्वाचं आहे, हे विसरायला होतं, आणि मग ते ज्ञान डोक्यावर बसतं. ज्ञानासाठी ज्ञान नव्हे, परोक्ष ज्ञानाबद्दल बोलतोय मी अर्थातच. ज्ञानासाठी नाही आहे ते, त्यांनी तो अनुभव मला दिला पाहिजे, आणि तो अनुभव मगाशी बोललो तसं आपण करून घेतला पाहिजे. तो शिष्य म्हणतोय की मला नाही समजत आहे, मला सद्गुरू तुम्ही मदत करा, मी तुम्हाला शरण आहे. इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका पाहिजे. छान त्यांनी विवेक सिंधू तुम्ही उघडाल तर तुम्हाला दिसेलच की मी कोण नाही असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं, की मला हे समजतंय, हे मी नाही, ते मी नाही, पण अजूनही मी कोण आहे मला समजतच नाहीये. म्हणून मी म्हणालो, अधिकार मला एकदम का स्मरण झालं, की या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा एक अधिकार लागतो बरं का. हे जे सगळे विवेक सिंधू, हे असे सगळे जे ग्रंथ असतात ना, प्रकरण ग्रंथ आहेत, त्या सगळ्यांचा जो अधिकारी आहे तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक चूडामणीचा अधिकारी सुद्धा आहे. आचार्य सुरुवातीलाच बोलतात, आचार्य चित्तस्य शुद्धय कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे, वस्तुसिद्धीर विचारेण न किंचित कर्म कोटी. हा अधिकारी आहे. तो साधन चतुष्टय संपन्न आहे, जसा विचार करायला पाहिजे तसा विचार करण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ. पण तरीही एक जागा आली, तो म्हणतो सद्गुरू मला समजत नाहीये, मला कळत नाही. सद्गुरूने एक अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला, तुला कळत नाही हे कोणाला कळलं आहे की नाही? आपल्या विषयाला सुरुवात झाली आहे बरं, कारण आपला विषय आयोजकांनी दिलेला आहे अत्यंत सूक्ष्म विषय. आम्ही जसं बोललो त्याच्या पलीकडे बोलण्यासारखंच काही नाही, म्हणजे सूक्ष्मतेची परमावधी आहे. आता आपल्याला त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे आज, एक शब्दाच्या पातळीवर तरी का होईना, शक्य झालं तर कुठेतरी एक अनुभूतीचा स्पर्श घेऊन जायचा आहे आपल्याला आज, आणि मग ते टिकवण्यासाठी साधना करायची. आपण पटकन हसतो या वाक्यावर, पण आपल्याला समजत नाही खूप खोली आहे या वाक्याला. मला कळलं नाही हे कोणाला कळलं? तुम्ही बोलत आहात,
मला समजतंय किंवा आम्हाला समजतंय असं तुम्ही म्हणाल, चांगलं आहे, ते तर कळतच आहे. पण आला एखादा असा मुद्दा, मला नाही कळलं, हे कोणाला कळलं? बरं, एक तिसरा प्रकार आहे गमतीने बोलायचं, मला नाही समजलं पण मला समजल्यासारखं वाटलं. गमतीचा प्रकार, पण तेही समजणंच आहे, तेही कळणंच आहे. म्हणजे शेवटी डिनॉमिनेटर लसावी, कळणं हाच येतोय. मग सद्गुरू त्या शिष्याला म्हणतायत की तू विनाकारण मला समजत नाहीये, माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, हे तू विनाकारण घट्ट आपल्या हृदयाशी धरून बसलेला आहेस. त्यातला जो कळण्याचा भाग आहे ना, तो वेगळा काढ. कळतंय ना तुला अजून, म्हणून मी तुम्हाला म्हणालो की आता खूप सूक्ष्मतेकडे आपण जाणार आहोत. खूप काळजीपूर्वक ऐका, त्याला धरून ठेवता आलं पाहिजे आपल्याला. तोच आपला विषय आहे आणि त्याच पद्धतीने परमार्थाची साधना करायची असते. हे जे कळणं कळणं कळणं, एक उदाहरण, दृग्दृश्य विवेक मधला एक श्लोक आहे. अस्तिभाती प्रियम रूपम नाम चेत्यंश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. आद्यत्रय हे जे पहिले तीन आहेत ते ब्रह्मरूप आहे. कोणते? अस्ति भाती प्रियम आणि पुढे रूपम नाम चेत्यंश पंचकम. हे जगत रूपम आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. नामरूपाने भरलेले जग आहे, अखंड, रोज सकाळी उठल्यापासून तेच अनुभवाला येत आहे. मला हे आता का आठवलं, ह्या श्लोकाचा नाही आपल्याला विचार करायचा आहे, पण ह्याच्यात जो आशय आहे तोच आशय आपण पकडण्याचा प्रयत्न करतो आहे की नाम असो म्हणजे रूप असो, रूप असल्याशिवाय नाम नाही, रूप आहे, नाम आहे, नाम आणि रूप आहे, असंख्य अनंत नामरूप आहेत, पण सगळ्यांमध्ये एक गोष्ट सामान्य आहे, ते म्हणजे ते आहे, अस्ति. ते मला समजतंय, भाती, आणि ते मला असून प्रिय आहे किंवा नसून प्रिय आहे, वेदांताची भाषा. म्हणजे प्रिय, अनुकूल असेल तर असून प्रिय, प्रतिकूल असेल तर नसून प्रिय. म्हणजे इतक्या सगळ्या कोट्यावधी गोष्टींमध्ये सामान्य काय काढलं? सार, याला म्हणतात सारासार विवेक. तसं हे कळू दे, ते कळू दे, त्याच्याबद्दल कळू दे, डोळ्यांनी कळू दे, कानाने कळू दे, नाकाने कळू दे, तर्क करून कळू दे, कळत आहे ना फक्त. म्हणजे कळण्याच्या पातळीवर हे सगळं तसं होत आहे, सामान्य होत आहे, शेवटी कळणं. आणि मी जसं म्हणालो, याला अधिकार लागतो. हे जे चिंतन आहे ना, या जागेवर येण्यासाठी सुद्धा एक अधिकार लागतो. कारण आयुष्यभर मी जे कळत आहे त्याच्याच मागे धावतो, त्याचंच भूत आपल्या डोक्यावर बसलाय. म्हणून मी मगाशी आठवण करून दिली की आचार्य विवेक चूडामणीत अखंड सावध करतात आहे, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्रात देतीस विश्व. किती ज्ञान करून घ्यावं हो, किती ग्रंथ वाचावे, किती प्रवचन ऐकावे, किती अभ्यास वर्गाला जावं, थोडे कठीण प्रश्न विचारतो. परमपूज्य काकांनी दिलाच आहे अधिकार. त्याचं काही गणित आहे का? गणित नसतं त्याचं, त्याचं कसं आकडा ठरलेला नाही आहे. नाही तर काकांनी जाहीर केलं असतं, 51 झाले की तुम्ही जीवनमुक्त. असं काही आहे का? नाही. एखाद्याचं एकाच्याही काम होऊ शकेल, एखाद्याचं आयुष्यभर अभ्यास वर्गाला जाणं चालू आहे. पण माझा मुद्दा एवढाच सुरू होता, हे जे ज्ञान ग्रहण करणं सुरू आहे आपलं, ते कशासाठी आपण एका क्षणी विसरूनच जातो आणि जणू काही तेच ध्येय होऊन बसतं जीवनाचं. हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. मग इट बिकम्स अन इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. मग तुमचा हा ग्रंथ झाला का, मग तो झाला का, मग हा झाला का, आमचा हा पण झाला, आमचा तो पण झाला. डॉक्टर काका तर आपल्याला अखंड सांगतात, जीवनमुक्तीसाठी एक ग्रंथ पुरेसा, आणि जर खोली कळली तर एक ओवी पण पुरेशी असते. हो, बोलण्याच्या ओघात आलं तर एक ओवी, एक श्रुती आपल्याला जीवनमुक्त करण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. का? कारण जीवनमुक्तांचंच ते वाङ्मय आहे म्हणून. पण ते मला समजत नाही म्हणून दुसरी वाचावी लागते, तेही कळत नाही म्हणून एक ग्रंथ मग दुसरा ग्रंथ. प्रत्येकाने आपापलं गणित ठरवावं, पण हे लक्षात असू द्यावं की तो जो अभ्यास आहे ते ध्येय नाही. त्यांनी मला काहीतरी दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तो अधिकार संपन्न मी झालो पाहिजे. विवेक सिंधू आपला विषय आहे.
पण शुद्ध ज्ञान हा विषय दासबोधातही आलेला माहिती आहे आपल्याला, समासच आहे त्या नावाचा. आता 5वा दशक आहे मंत्रांचा, त्याचं शीर्षक आहे. त्याच्यामध्ये आपलं काय होतं थोडंसं पुन्हा तेच होतं. अच्छा, शुद्ध ज्ञानाचा अभ्यास करायचा का उघडा, हा कुठला कितवा समास हो आपणच विचारतो, दशक कितवा, समास कितवा. ठीक आहे, 5वा दशक 6वा समास उघडलं भरकन आपलं. मुकलो मी, कशाला मुकलो? अरे समर्थांनी पहिला का नाही लिहिला तो? साधा प्रश्न विचारतो मी तुम्ही. समर्थांना शुद्ध ज्ञान जर सांगायचं आहे, पहिला समास का नाही लिहिला? काहीतरी उद्देश असला पाहिजे ना. हाच विषय सुरू आहे, याला अभ्यास म्हणतात बरं. सर्वप्रथम समर्थांनी जो समास लिहिलाय त्याचं नाव आहे गुरुनिश्चय. म्हणजे गुरूंचं महात्म्य, सद्गुरूंचं महात्म्य. सद्गुरुविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही, हा निर्णय आहे त्या समासाचा. आपल्याला तिकडे जायचं नाही, तो शुद्ध ज्ञानाकडे जायचं आहे. पण मी विषय काय सांगतोय लक्षात असू द्या. अधिकार किती महत्वाचा आहे ते सांगतो. अधिकारासाठी आपण चिंतन करतोय आणि समर्थांना माहिती आहे, म्हणून समर्थांनी तिथून सुरुवात केली. कारण त्यांना आपल्याला शुद्ध ज्ञानापर्यंत न्यायचं आहे. माझ्यासारखा एखादा शहाणा असू शकतो, तो म्हणतो काय गरज आहे ना, माझ्याकडे सगळे युट्यूब व्हिडिओज आहेत, रील्स आहेत, ग्रंथ आहेत, गरज काय आहे सद्गुरूंची? मी ऐकू शकतो, ठीक आहे, मला मराठी संस्कृत समजत नसेल, त्याचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे. सद्गुरूंची गरज काय असं तुम्ही इथे कोणी विचारणार नाही, मला पूर्ण खात्री आहे. पण मी ज्या देशात राहतो तिथे सगळे हुज हू असल्यामुळे, हुज हू समजतं तुम्हाला? हा प्रश्न अनेक वेळेला पुढे येतो. मी त्यांना एकच उत्तर देतो. आत्ता ते उत्तर फक्त एका वाक्यात सांगतो, पुढे जातो, तो विषय नाही आपला. मी त्यांना म्हणतो, तुम्ही म्हणजे सद्गुरूंची गरज काय, तुम्ही सद्गुरू करावे का न करावे हा तुमचा प्रश्न, तुम्ही खूप महान आहात. पहिले तुम्ही त्यांना वंदन करतो. कारण हा प्रश्न जो विचारतो त्याला पहिले तो वंदनच करावं आपण. त्याला ही ओवी वगैरे मी सांगत नाही. कारण आत्ता समर्थ काय म्हणाले ऐकलं ना, सद्गुरू विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. मी त्यांना एवढंच सांगतो की मी सद्गुरू का केले. आता मी केले हा बोलणं मूर्खपणाच आहे, मला सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. पण तेव्हा बोलताना किंवा माझा त्याच्यावर का श्रद्धा आहे, तर मी त्यांना एकच वाक्य सांगतो. श्रीमद आद्य शंकराचार्यांना सद्गुरू होते होते. समर्थ रामदास स्वामींना सद्गुरू होते, तुकाराम महाराजांना होते, परमपूज्य गोंदवलेकर महाराजांना होते. अनेक नावं घेता येतील, सोडा. गोपालकृष्ण, प्रभू श्री रामचंद्र गुरु होते. मी एवढंच त्यांना विचारतो आणि त्यांना वंदन करतो, बाकी पुढे काहीच बोलत नाही. काय आहे, आपला अहंकार इतका जबरदस्त असतो की तो आपल्याला कोणाच्याही पायावर डोकं ठेवूच देत. गरज काय, आणि त्याची गरज सांगण्यासाठी समर्थांनी सुरुवात पहिली केली गुरुनिश्चय, आणि मग दुसरा समास आहे त्याच्यात गुरु लक्षण केलं. आणि त्या लक्षणात या प्रश्नाचं उत्तर आहे. काय व्याख्या केली समर्थांनी? ओढुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. समर्थ म्हणतात तोची, कारण गुरु अनेक असतात, गुरु अनेक असू शकतात. जे जे आपल्याला ज्ञान देतात, मग विषय कुठलाही असो, ते गुरुच. पण सद्गुरू एकच असतात. गुरु सद्गुरू असत नाहीत, पण सद्गुरू हे गुरुच असतात. काही फरक जाता जाता. गुरु अनेक असू शकतात, सद्गुरू एकच असतात. आणि सद्गुरू कोणाला म्हणावं याची स्पष्ट व्याख्या समर्थांनी केली. ओढुनी शब्दाचे अंतर, अनेक शब्द आहेत, पण समर्थांना इथे नेमका शब्द अपेक्षित आहे, तो म्हणजे तत्त्वमसि. आता तत्त्वमसि किती वेळा ऐकलाय आपण? 1,00,000 वेळा तरी ऐकलं असेल कदाचित. कळला का अर्थ? आपण अर्थ हा जो शब्द आहे ना, तो खूप आपण उथळ यांनी घेतो. मंदाताईंनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलेला आहे, शब्दाचा अर्थ वेगळा आणि शब्दातील अर्थ वेगळा. आणि शब्दातील अर्थ जेव्हा कळतो तेव्हा प्रत्यक्ष अनुभवच असतो.
शब्दातील अर्थ म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे आणि हृदयी स्वयंबचे असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची अप्रतिम ओव्या माऊलींची 9व्या अध्यायात. पहिल्या श्लोकावरती राजविद्या राजगुह्यम, पहिला श्लोक नाही पण जिथून सुरुवात झाली तत्वज्ञान, पहिला राजविद्या राजगुह्यम पवित्रम विदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. त्यातलं प्रत्यक्षावगम हा जो शब्द आहे त्याच्यावर माऊली भाष्य करते आहे की हा जो अनुभव आहे, हे जे शुद्ध ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे. अहो प्रत्यक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष म्हणजे मी प्रत्यक्षात पाहिलं असं जे आपण बोलतो तसं नव्हे. कारण पुन्हा मी ते पाहिलं होतं म्हणजे मी त्याच्यापासून वेगळा राहतोय. इथे माऊली म्हणते प्रत्यक्ष, म्हणून ओवी काय लिहिली? मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे, जो आत्ता आपला विषय सुरू आहे, ओढुनी शब्दाचे अंतर. पण दाखवी वस्तू निज सार. पण दाखवी म्हणजे काही, पुन्हा दाखवी म्हणजे असं काहीतरी झाडावर पोपट बसलाय असं नाही. पुन्हा प्रत्यक्ष शब्दावर भाष्य करते ना माऊली, म्हणून माऊली पुढे लगेच म्हणते आणि हृदयी स्वयंभची असे. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये आहे, स्वयंभू आहे, अखंड आहे, आहे आहे आणि आहे. आणि मग प्रत्यक्ष फावला, प्रत्यक्ष त्याचा अनुभव येतो. म्हणजे काय? प्रत्यक्ष पुन्हा अनुभव येतो म्हटलं की त्या बोलण्यातच गडबड आहे. अनुभव घेणारा अनुभव आणि ज्याचा अनुभव घेतला ते नाही. प्रत्यक्ष तुम्ही ते होता त्याला साक्षात्कार असं म्हणतात. आणि असा एक क्षणभर का होईना अनुभव आणून देण्याचं शक्तिपाताचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे की जे त्यांचं सामर्थ्य वापरतात, शिष्याला एक झलक का होईना आणून देतात की अरे तू समजतोस ना, जे इंद्रिय गोचर हे विश्व आहे त्याच्या पलीकडे काहीतरी निश्चित आहे. आता तो अनुभव कोणाला कसा येतो हा अजून एक वेगळा विषय आहे. अत्यंत उत्तम शिष्याचं वर्णन माऊलीने केलेलं आहे की काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणू एकच. पण तो कवणू एकमध्ये मोडतो, त्याचा विचार आपण नाही करायचा. पण मुद्दा हा की सामर्थ्य सद्गुरूंचं हे सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे म्हणून फोडून शब्दाचे अंतर. नुसतं तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, याच्यावर 1 तास प्रवचन करता येईल, ते वेगळं. पण हा अनुभव ते आणून देण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे म्हणून फोडून शब्दाचे अंतर. ते शब्द नेमका ज्या तत्वाचा निर्देश करतात आहेत त्या तत्वाचा अनुभव ते आणून देतात. आणि म्हणून सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार आहे. पुढे जाऊ. तिसरा समास समर्थांनी घेतलेला आहे त्याच्यानंतरचा, सत्शिष्य समास. गुरूंचं लक्षण सांगून झालं, आता शिष्याचं काही आहे का नाही जबाबदारी. ऐक सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, आणि त्यालाच सद्गुरू म्हणतात. सद्गुरू या शब्दाला नाही तर अर्थच उरत नाही. परमपूज्य काका म्हणतात बुद्धी गहाण ठेवणे. आवडत नाही आपल्याला पण मुद्दामने शब्द वापरायला हवे, कारण माझा अहंकार इतका फुललेला असतो. माझी बुद्धी गहाण, मला समजता पण तुम्ही कोणी असावं, ती बुद्धी ते चालत नाही. हा विषय सुरू आहे. व्यवहारात खूप बुद्धिमान असाल तुम्ही, काही चांगलंच आहे, वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये, पण ती रजोगुणी बुद्धी असते. इथे ही सत्वगुण संपन्न अनुभवयुक्त अशी बुद्धी लागते. शिष्य म्हणून निदान सत्वगुण संपन्न तरी पाहिजे. आणि म्हणून त्याची सुरुवात होते सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण, अन्य कोणी नाही. आता इथून परमार्थ प्रांताचा माझा प्रवास मी फक्त सद्गुरूंच्या बुद्धीने करीन, माझ्या बुद्धीने नाही. मला पटलं तरच स्वीकारीन. आता ही भाषा नाही. मला जर पटत नसेल तर माझी बुद्धी तपासून घे.
कारण आता मला एवढं निश्चित कळलंय, कमी माझ्या बुद्धीत आहे, कारण शास्त्रात आणि संत प्रणित तत्वज्ञानात कमी असूच शकत नाही, कारण ते अपौरुषे आहे. म्हणून देर इज नो भगवत 2. भगवद्गीता 2.0. देर इज नो उपनिषद 2.0. शुद्ध मराठीत इज इट इटर्नल नॉलेज. 2.0 व्यवहारात करावं लागतं, कारण 2.0 कधी लागतं, जेव्हा 1.0 मध्ये दोष असतात. दोषच नाही, माझ्या बुद्धीचं काम नाही आहे त्यात. आणि मग पुढे मोठी यादी समर्थांनी दिलेली आहे की शिष्य, सत्शिष्य ज्याला म्हणतात, तो कसा असावा. तो शुचिष्मंत असावा, तो परमदक्ष असावा, तो निर्मत्सरी असावा. हे सगळं कशासाठी सांगतोय लक्षात आहे ना, मी विषय विसरलेलो नाहीये. हे जोपर्यंत मी होणार नाहीये तोपर्यंत शुद्ध ज्ञानावर तुम्ही 50ही प्रवचन ऐकली आणि कोणाचंही ऐका, आपल्याला त्याचा उपयोग नाही. आणि विशेषतः परमार्थ प्रांतातल्या लोकांना तर हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण प्रपंचातलं तर सोडूनच देऊया, आपण परमार्थ प्रांतात कार्य सुद्धा करत असू, पण माझ्या हृदयात जर मत्सर असेल, तुलना असेल, स्पर्धा असेल, सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास नसेल, हे सगळे निकष आत्ता आपण पाहिले, तर मी सत्शिष्य सुद्धा होण्याच्या अधिकाराचा रामकृष्ण. त्यामुळे गुरुनिश्चय, गुरुलक्षण, सत्शिष्य लक्षण, तिसरा समास आहे. आता गुरु शिष्याला काय करतात, उपदेश करतात, उपदेश लक्षण, चौथा समास आहे. आणि त्याच्या पुढचा समास समर्थांनी लिहिला, आता ते ज्ञानाकडे वळले, पण ते सांगताना सुद्धा बहुधा ज्ञान पहिले सांगितले, म्हणजेच अज्ञान पहिले सांगितले, म्हणजेच मी ज्याला ज्ञान समजतो ते पहिले सांगितले. समर्थ म्हणाले, लेट्स रिमूव्ह द बिग बोल्डर्स फर्स्ट आउट ऑफ आवर वे. दोज बिग बोल्डर्स म्हणजे ज्याला मी ज्ञान समजतो. आणि मग हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, सगळी यादी तुम्हाला पाठ असेल. सगळ्या विद्या, सगळ्या कला, सगळं त्याच्यात आला. तुम्ही ज्याला ज्याला ज्ञान म्हणता, समर्थांनी एका फटक्यात उडवून लावलं सगळं. हे ज्ञान नव्हे, संपला विषय. आणि मग 6वा समास येतो, शुद्ध ज्ञान. कशासाठी बघितलं आपण हे सगळं? अहो, अधिकार. आपल्याला जर खरं त्या शुद्ध ज्ञानाची तळमळ लागली असेल की हो, मला ते जाणून घ्यायचं, तस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती. मुंडकोपनिषदामध्ये शौनकाने विचारलेला प्रश्न, तस्मिन्नु भगवो विज्ञाते. आचार्य अंगिरसांना प्रश्न विचारला, आचार्य असं काय आहे ते की जे एक जाणून घेतलं असता सगळं जाणल्यासारखं होतं. तस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वम इदम. ते आपण बघणारच आहोत, तोच आपला विषय आहे, गाभा आहे तो आपल्या विषयाचा, शुद्ध ज्ञान. पण अधिकार, म्हणून मी मगाशी म्हणालो, अधिकाराबद्दल बोललंच जात नाही सहसा. कारण डॉक्टर काका म्हणतात, जबाबदारीची माळ येऊन पडते गळ्यात, बोलणाऱ्याच्या पण ऐकणाऱ्याच्या पण. बाकी तुमचं चालू द्या, काय छान आहे होते, ब्रह्म असा आहे, माया तशी आहे. डॉक्टर काका म्हणतात, मी तर आहे तसाच, गेले 40 वर्ष झाले, काय उपयोग झाला? तसं करून चालणार नाही ना आता आपल्याला, तसं करून चालणार नाही. म्हणून समर्थांनी 6वा समास घेतला, शुद्ध ज्ञान. जेथ नाही दृश्यभान, जेथ जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीचे. समर्थ बोलतात, काय म्हणाले, एक एक शब्द महत्वाचा आहे. जेथ नाही दृश्यभान, म्हणजे मी आधी जो बहुधा ज्ञान नावाचा समास लिहिला, त्याच्यात मी जे तुम्हाला सांगितलं, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, ते का सांगितलं? कारण ही व्याख्या आहे ज्ञानाची. तिथे दृश्याचं भानच नाही आहे, संसाराचं भानच नाही आहे. अजून सोप्या शब्दात सांगतो, परमपूज्य काकांनी अतिशय सोपे शब्द आपल्याला दिलेले आहेत, तिथे होणारं ज्ञान नाही. किती सोपा शब्द आहे. मग तिथे काय आहे? अहो, असणारं ज्ञान आहे. एकदम सोपे शब्द. हे आहे संतांचं आपल्याला देणं. शास्त्रकार शास्त्र सांगून मोकळे होऊन जातात. संत ते आपल्याला पचेल अशा पद्धतीने आपल्यासमोर आणून पक्वान्न तयार करून ते पदार्थ ताटात वाढतात, तरी आम्हाला खाण्याचं भान नाही.
अहो ते होणारी ज्ञान आहेत सगळी. मग डोळ्याच्या माध्यमातून असेल, कानाच्या माध्यमातून असेल, स्पर्श करून असेल, तर्काने असेल, जे काय असेल, स्मृतीचं ज्ञान असेल, बोलणारच आहे आपण, ज्ञानाचे प्रकार आहेत. पण ही सगळी होणारी ज्ञान आहे. आणि समर्थांनी एका याच्यात सांगून टाकलं, तेथ नाही दृश्यमान. आणि अजून लक्षात यावं म्हणून इतकं अप्रतिम चरण समर्थांनी लिहिलं, की जर कोणाच्या मनात अजूनही शंका असेल तर एवढं अर्ध चरण लक्षात ठेवा, जेथ जाणीव हे अज्ञान. काय सुंदर चरण आहे, तुम्हाला सांगतो. अज्ञान अज्ञान अजूनही समजत नसेल, मोठ्या मोठ्या व्याख्या लक्षात राहत नसतील, तुम्हाला जाणीव होते का कशाची तरी? अज्ञान. एवढं लक्षात राहील ना आता. कारण सकाळी उठल्यापासून काय असतो आपला कार्यक्रम? जाणीवेचाच असतो की नाही? म्हणून जाणीवेला माया म्हटलेलं आहे. ते तिचं काय म्हणूया, अभिव्यक्त रूप आहे, टँजिबल फॉर्म. कारण माया माया नाही तर इट्स अन ॲबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. अदरवाईज माया म्हणजे नेमकं काय हो, असं जर उद्या तुम्हाला कोणी विचारलं, त्या कोणाला सांगण्यासाठी म्हणून नव्हे, माझ्या लक्षात पाहिजे, जाणीव होते का मला कशाची तरी, कोणाची तरी, इंद्रियांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या सह किंवा विना, मायेचा प्रांत सुरू आहे. आणि समर्थांनी म्हणून एका फटक्यात सगळं जोडूनच टाकलं, की जाणीवायला अज्ञानच करून टाकलं. मग आता शब्द चांगला नाही आहे, पण बसा बोंबलत ज्याला म्हणतात. कारण तुम्हाला जाणीवेचाच अहंकार आहे ना. पहा, जाणीव ही अहंकाराचा पण विषय आहे. खूपच सुंदर विषय. एकात एक इतके विषय निघत जातात, नको तिकडे जायला, पण उल्लेख करून ठेवतो. उदाहरणार्थ, तुम्ही विद्वान आहात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्रसिद्ध आहात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही यशस्वी आहात, खूप छान गोष्ट आहे. या गोष्टी नसाव्या असं परमार्थ म्हणतच नाही, कारण तो प्रारब्धाचा भाग आहे. कारण त्या हव्या आहे तर सगळ्यांनाच वाटतं. कोणाला किती मिळालेले आहे सगळ्यांना आपापलं चरित्र चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते असावं का नसावं विषय नाही आहे, बट काय नसावं त्याची जाणीव नसावी. कारण जाणीव म्हणजे अहंकार. म्हणून तो राजा जनक असून जीवनमुक्त असू शकतो. राजा आपण कल्पनाही नाही करू शकत, आजचा राजा सुद्धा समजू नाही शकत आपल्याला. राजा म्हणजे काय, राजवैभव असतं, पण तरी तो जीवनमुक्त असू शकतो, कारण जाणीव तिथे नाही. जाणीव ते अज्ञान. आणि म्हणून समर्थांनी पुढे अत्यंत मार्मिक शब्द वापरलाय, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलूचे. विमळ शब्द वापरलाय म्हणजे तिथे मळ नाही, तिथे मल नाही. आता मल कशाचा असेल, त्याच्या आधीच्या चरणात सांगितलाय, जाणीव तिथे चालत नाही. म्हणून मग आपण म्हणतो जाणीव नेणीव भगवंती नाही. तो भगवंत जाणीवेच्याही पलीकडचा आहे, नेणीवेच्याही पलीकडचा. आणि ते शुद्ध ज्ञानाचं स्वरूप आहे. आपण थोडासा दासबोधाचा आपण विचार घेतला, अधिकाराच्या दृष्टीने आपल्या मूळ ग्रंथाकडे परत येऊया. विवेक सिंधुकार सुद्धा काय सोडणार आहेत, संतच आहेत ते. त्यांनी अधिकार सांगितला. लक्षपूर्वक ऐका ओवी, फार सुंदर ओवी आहे. कारण ही आपल्यापैकी बहुतांश लोकांना लागू पडते, कारण बहुतांश लोकांना सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेणे सेवावा ये कांतू. असं वाटतं पुढचं ऐकूच नाही, काहीही सांगतात. एकांत विकांत म्हणजे मला अनेक वेळा एकांत तसाच प्राप्त होतो का, पण नवरा ऑफिसला गेलेला आहे, मुलं शाळेत गेलेली आहे, आणि मग चार भिंती मला खायला उठतात. म्हणून मग मी 10 जणींना फोन करते, अगं ती काल ती म्हणाली होती, ती ऐकलं का? सुरू झाला. त्याला नॉलेज ट्रान्सफर सेशन असं म्हणतात. आणि आता तर त्याची पण गरज नाही आहे, कारण हे 6वं इंद्रिय आपलं, त्यांनी संपूर्ण जग आपल्या हातात आणून दिलेलं आहे. मग ते रील्स असो, शॉर्ट्स असो, युट्यूब असो, इंस्टाग्राम असो, सोशल मीडिया आणि फोन, म्हणजे टीव्ही तर आजकाल सगळे विसरूनच गेले आहे, वर्तमानपत्र, हे जे सगळा कचरा आतमध्ये घेण्याची जी व्यवस्था आज आधुनिक विज्ञानाने मला दिलेली आहे, त्याचा मी पुरेपूर लाभ घेत असतो. आणि तरीही अपेक्षा आहे शुद्ध ज्ञानाचा अनुभव यावा. अधिकार, मुद्दाम वेळ देतोय मी अधिकारासाठी. जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेणे सेवावा एकांतू तेथ चिंतावा गुणातीतू परमपुरुष. मुकुंदराज बोलतायत, श्रीगुरूंचा अनुग्रह आहे ना तुम्हाला, अरे मग काय करा, एकांताचं सेवन करा.
मग तो एकांत कोणाचा 1 तासाचा असेल, कोणाचा 4 तासाचा असेल, विषय तो नाही आहे. नसेल तर तो कसा प्राप्त होईल याची व्यवस्था करा. बरं, आपल्याला इतकं सुंदर साधन सद्गुरूंनी दिलेलं आहे की नाम जप यज्ञ तो कर्म न बाधू शके स्नानादी कर्म. अहो, ज्याला स्नानाचं सुद्धा बंधन नाही आहे, असं कधी म्हटलंय तुम्हाला परमपूज्य काकांनी? नाही नाही, ब्रह्ममुहूर्तावर उठत जा. आदर्श आहे तो, त्यांनाही समजतंय आदर्श आहे म्हणून. मग का नाही सांगितलं? आपले तोंड बघून सांगितलं. जे माझे सद्गुरू 2 पेशंटच्या मध्ये जो वेळ मिळायचा त्याच्या ड्रॉवर उघडून ज्ञानेश्वरी आणि दासबोध आणि तुकाराम गाथेचा अभ्यास करायचे. एक पेशंट गेला, दुसरा आतमध्ये यायला किती वेळ लागतो मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. असा अभ्यास करणारे माझे सद्गुरू 92 खेड्यांचे एकमेव डॉक्टर होते. ते कल्पना करू शकता. आणि त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना सांगतो, वेळच नाही मिळत हो. डॉक्टर काय म्हणतात, बरं रामकृष्ण, आपण काय बोलतो आहे, कोणासमोर बोलतो आहे हे मला आत्ता अचानक का आठवलं? स्वतः काकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना केलेली आहे म्हणून सांगतो. पण इतके आमचे दयाळू श्री गुरु आम्हाला आग्रह नाही करतायत का? कारण काका जसं म्हणतात, या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे, तसं माझ्या चेहऱ्याकडे पाहूनच कळतं यांनी साधना केली तरी पुष्कळ आहे. म्हणून ते म्हणतात, दुपारी कर, संध्याकाळी कर, सकाळी कर, 24 तास दिले ना भगवंतानी, तुझा वेळ शोधून काढ. आपला विषय तो सुरू आहे, सेवावा एकांतू तेच चिंतावा गुणातीतू परमपुरुष. काय करावा तेही सांगितलेलं आहे. आणि एकांताची कारण खरी व्याख्यात आपल्याला माहिती आहे, जिथे एकाचाही अंत होतो त्याला एकांत असं म्हणतात. त्या एकाचाही जिथे अंत होतो तेच तर शुद्ध ज्ञान आहे. तिकडेच आपल्याला जायचं आहे. पण ह्या अधिकाराबद्दल बोलल्याशिवाय आणि हा अधिकार संपन्न मी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कितीही काहीही आपण बोलत राहिलो आणि ऐकत राहिलो उपयोग नाही. कारण अधिकाराशिवाय लाभ शक्यच नाही आहे. व्यवहारातच होत नाही तर परमार्थात कसं? याचा आपण सर्वांनी अत्यंत गंभीरतेने विचार करणं भाग. आवडतो का मला एकांत? मी मगाशीच म्हणालो, जर प्राप्त झाला तर बिघडवण्याची व्यवस्था करते मी. माऊलींची एक अप्रतिम ओवी आहे, माझी अतिशय आवडती ओवी आहे, ऐकली पण असेल काही जणांना. काय संत भाग असं एक मुखाने बोलत असतात. इतकी छान ओवी आहे की ही ओवी का कुठे कधी ऐकायला मिळत नाही, मला फार आश्चर्य वाटतं. पुन्हा तेच असं सांगणारा परवडत नसावी. बहु एकांतावरी प्रीती, माऊली बोलते आहे. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदांची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची. अजून काय ऐकायचं राहिलंय? ज्ञानेश्वर महाराज बोलतात, अरे प्रत्यक्ष ज्ञानाची ती मूर्ती आहे ज्याला मनापासून एकांत प्रिय आहे. जनपदांची त्याला खंत आहे. ईश्वराच्या योजनेमध्ये लोकसंग्रह त्याच्या प्रारब्धात ठेवला असेल, ज्याला समर्थांचे शब्द आहे, काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा का. तिसरे संत, आता अजून किती प्रमाण पाहिजे सांगितलंय. गलबला असणारच आहे, कारण आपण सर्व प्रापंचिक आहोत. आपण कोणी संन्यासी नाहीये, आपण भगवे कपडे घातलेले नाहीये. गलबला असणार आहे, तो कर्तव्याचा असणार आहे. आता ती पण एक आहे पुन्हा, तो गलबला आवश्यक आहे का नाही हे माझंच मला ठरवावं लागणार. नाही तर गलबला असणार आहे एवढंच वाक्य ऐकू येतं फक्त, आणि मी नसलेले गलबले निर्माण करतो आणि ती निवळ ती तर हरवूनच जाते. मग त्यामुळे निवळ तुम्हाला कोणीशी आणून देणार नाही हातामध्ये. आता असं कर, तू संध्याकाळचे 4 वाजले का, तुझं दार लावून घे खोलीचं, असं तुम्हाला घरातले सांगत असतील तर भाग्यवान आहे. Nobody is going to offer you it on the platter. You have to earn it. त्याला शुद्ध मराठीत मी टाइम असं म्हणतात आजकाल. मी टाइमचा अर्थ काय झालाय? मी असं पडून उशी बिशी घेऊन मस्त सोशल मीडिया, इंस्टाग्राम, मैत्रिणीला फोन, मी टाइम, मला डिस्टर्ब करू नका. आई मैत्रिणीशी बोलते, मुलगाही सांगतो, आणि तिचा मी टाइम सुरू आहे. मी टाइम असावा, पण परमार्थातला मी टाइम हा आहे की आता प्रपंचातली कर्तव्य पण बाजूला आहेत. आता हा माझा 1 तास आहे किंवा 1.5 तास 2 तास जे काय असेल ते, आता मला कोणीही व्यत्यय आणायचा नाही. आणि हे 6वं इंद्रिय तर मी दूरच ठेवलेलं, ते खोलीच्या बाहेर. आणि ते व्हायब्रेटरवर ते वाजलं तरी मला ऐकून आलं पाहिजे, नाही तर चित्त लगेच धावतं बाहेर. म्हणून
इतकं सगळं करून घ्यावं लागतं. म्हणून माऊली म्हणते बहु एकांतावरी प्रीती. हे मी का बोलतोय सगळं माहितीये का? प्रत्येकाने आपापलं अंतःकरण तपासायचं आहे. मला खरंच आवडतो का हो एकांत? विचारा स्वतःला प्रश्न. आणि जर नसेल आवडत त्याचा अर्थ काय माहितीये? ज्या प्रमाणात मला आवडत नाही, ज्या प्रमाणात मी अस्वस्थ होते किंवा होतो, एकांत प्राप्त झालाच समजा, तर तेवढ्या प्रमाणात माझ्या अंतःकरणात रजोगुण अजून भरपूर प्रमाणात आहे. कारण हे सत्वगुणाचं देणं आहे. बहु एकांतावरी प्रीती. कारण माऊलींनी ते ज्ञानाचं लक्षण केलंय. आणि आपल्याला माहित आहे, जे सिद्धाचं लक्षण ते साधकासाठी साधन असतं. एकांत हे माझ्यासाठी साधन आहे. म्हणून मुकुंदराज म्हणतात आहे, काय म्हणतात आहे? जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेणे सेवावा एकांतू, तेत चिंतावा गुणातीतू परमपुरुष. आणि मग शुद्ध ज्ञानाची उभी ते लिहितात त्याच्या पुढच्या प्रकरणामध्ये, ज्याचं नाव आहे महाकारण देह निरसन. मग अशा आपण कारणदेहाचा थोडा तर विचार केला. त्याच्या पुढे जो महाकारण देह आहे त्याच्या निरसनाचा काय म्हणूया, एक त्याची सांगता करताना ही ओवी आलेली आहे. अप्रतिम ओवी आहे पुन्हा विवेक सिंधू मधली, जी आपला विषयाशी संबंधित नव्हे, आपल्या विषयाची व्याख्या करणारी ओवी आहे. तेथ दृश्य ना दर्शन, तत्वता नाही द्रष्टेपण. एक एक शब्द मी सावकाश मुद्दाम बोलतोय, बोलणार आहेच त्याच्यावर, पण शब्दांकडे लक्ष द्या, कारण एक एक शब्द महत्वाचा आहे. तेथ दृश्य ना दर्शन, तत्वता नाही द्रष्टेपण. मग काय म्हटलंय? तू सत्ता मात्र निरंजन द्यप्तिमान. सत्ता आणि निरंजन दोन शब्द वापरलेले आहेत. तिथे दृश्य नाही, तिथे दृश्य काहीही नाही. म्हणून ब्रह्मपूज्य काका म्हणतात, काहीही कानाने ऐकू येणार नाहीये, डोळ्यांनी काहीही दिसणार नाहीये, कशाचाही गंध येणार नाही, सुगंध नाही. मग ते ध्यानकाळी हे सगळं माहिती आहे आपल्याला, सगळे प्रकार आपण ऐकलेले वाचलेले असतात. बरोबर आहे. हे अनुभव येतात ही गोष्ट खरी आहे. ते प्रगतीचे टप्पे आहेत ही गोष्ट खरी आहे. पण तो अनुभव म्हणजे अंतिम अनुभव नाही. ठीक आहे, त्यांनी आपली काय म्हणूया एक दिशा निश्चित आहे, छान योग्य दिशेने आपला प्रवास चाललेला आहे, एवढाच त्याचा अर्थ होतो. पण हे आपल्या पक्क लक्षात असलं पाहिजे. काय झालं? हे लक्षात नाही राहिलं तर कशी गडबड होते सांगतो. हिग्स बोसॉनचा शोध लागला होता, आठवलं? हिग्स बोसॉन नाव ऐकलं असेल अनेक जणांनी. त्याला गॉड पार्टिकल असं नाव दिलं होतं. मला एकदम फोन आला काही जणांचा. आता का आला मला माहित नाही, बहुतेक ते मला शास्त्रज्ञ वगैरे समजत असावे. चांगली गोष्ट आहे, माझी काही हरकत नाही आहे त्याला. पण ते म्हणत, दादा हेच का ते? गॉड पार्टिकल नाव दिलं ना त्यांनी त्याला, हेच का ते? म्हटलं तुम्हीच विचार करा, तुम्हीच विचार करा. म्हणजे आपण जे पटकन आपल्याला एक सवय लागलेली आहे त्याच्यावर उडी मारण्याची, म्हणून मी हे सगळं बोलतोय की तू दृश्य, तेथ दृश्य ना दर्शन. आणि गमतीचा विषय, पण त्या शास्त्रज्ञाला तो सापडत नसल्यामुळे त्यांनी त्याला खरं गॉड डॅम पार्टिकल म्हटलं होतं. त्यातला डॅम शब्द गळला आणि गॉड पार्टिकल प्रसिद्ध झालं. पण आपल्याला इतकी सवय, आपण इतके श्रद्धाळू लोक आहोत भारतीय, की त्यांनी गॉड पार्टिकल म्हटलं म्हणजे अरे शोध लावला त्यांनी देवाचा. मग आपले संत काय झालं त्यांचं? मग मी त्याला एक साधा प्रश्न विचारला, म्हणलं किती आहेत हे? एकच आहे का तो पार्टिकल? ठीक आहे, मासलेस पार्टिकल असेल ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, एकच आहे का? तर म्हणे नाही. म्हटलं पुढे बोलण्याची आवश्यकता आहे का मला? एकमेव द्वितीय असं ज्याचं वर्णन करण्यात येतं. एक नाही म्हणजे अनेक आहेत. बरं, अनेक आहेत म्हणजे परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न आहे म्हणजे सावयव आहे. किती बोलणार? म्हणून इथे सांगतात आहे, तेथ दृश्य ना दर्शन. तो दृश्याचा विषय नाही, तो बुद्धीचा विषय. दृश्य तो सोडूनच द्या, दृश्य म्हणलं की डोळेच आठवतात आपल्याला, तसा अर्थच नाही आहे. दृश्य मी मगाशीच बोललो, जे जे मला समजतंय, समजतं, कळतं, त्याच्यावर तिथेच थांबूया आपण. कशाने वगैरे तो विचार करून झाला आपला.
प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान दोन प्रकार सांगितलेले आहे. प्रमा म्हणजे प्रमाणजन्य ज्ञान, प्रमाणाने जे 9 प्रमाणाने जे उत्पन्न होतं त्याला म्हणायचं प्रमाज्ञान. अप्रमाज्ञान आपण सगळं आता हे बोलतोय, तुम्ही ऐकत आहात, पण आला डोक्यात विचार काहीतरी कालच्या बद्दल. आता काल जे झालं ते काय डोळ्याचा विषय, कानाचा विषय नाही, पण ज्ञान होतंय ना त्याचं. तिथे कुठली इंद्रिय नाही आहेत, त्याला म्हणायचं अप्रमाज्ञान. आता त्याचे प्रकार आहेत, यथार्थ यथार्थ, हे सगळं सोडून देऊया आपण. बुद्धा यातलं कुठलंही ज्ञान असो ते दृश्यातच मोडतं. म्हणून तर भगवद्गीता सांगते यो बुद्धे परतस्तु सहा, बुद्धीच्या पलीकडचं ते तत्व आहे. बुद्धीनी तिथपर्यंत जाता येतं, बुद्धी मदत करते. अगदी शास्त्रीय भाषेमध्ये वृत्ती व्याप्ती चा तो म्हणून विषय ठरतो, पण तिथे फलव्याप्तीची गरज नाही, कारण तोच प्रकाशमान आहे, स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे ते इथं दृश्य ना दर्शन, मग दृश्यच नसल्यामुळे दर्शनाचा विषयच येत नाही. कारण दर्शन तिथेच घडू शकतं जिथे द्रष्टा वेगळा आहे, दृश्य वेगळं आहे, तिथेच दर्शन संभव. बरोबर आहे. म्हणून मुकुंदराज म्हणतायत तेथ ना दृश्य ना दर्शन. तत्वता द्रष्टेपण सुद्धा तिथे नाही असं म्हटलं. कारण जर दृश्य संपलं, दर्शन संपलं, तर द्रष्टा शिल्लक राहील का तुम्ही मला सांगा. द्रष्टा या शब्दाला अर्थ कधी प्राप्त होतो, जेव्हा दर्शन आहे आणि दृश्य आहे. बरोबर. दॅट वर्ड लुजेस इट्स मिनिंग एंटायरली. आणि म्हणून पुढे म्हणतात आहे, आता अजून एक बारकावा आहे बरं का या ओळीमध्ये, जो आपण शिकतोय हळूहळू. सत्ता मात्र निरंजन म्हटलेला आहे. म्हणजे काय सांगणं चाललेलं आहे की हे जे सगळं आपण चाललोय आता शुद्ध ज्ञानाकडे, अधिकाराबद्दल आपण बोललो, भरपूर विचार केला, आता अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे, अशा एका सूक्ष्म ठिकाणी आपण आता येऊन पोचलो आहे. निरसन करत चाललो आहे पंचकोशांचं, 4 देहांचं. समजतंय ना निरसनाची भाषा, तो आत्ता विषय नाहीये म्हणून त्याच्यावर फारसं विवेचन केलं नाही, पण हे मागे टाकत टाकत आपण चाललेलो आहे. शून्याचाही प्रांत येऊन जातो. त्याच्याबद्दल समर्थांनी काय म्हटलं आपल्याला माहिती आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. पण शून्य कळतंय ना, कळण्याचा प्रांत सुरूच आहे. इतक्या सूक्ष्म जागी आपण आता आलेलो आहे. पण काय सांगतात आहे मुकुंदराज कवी, सत्ता मात्र. अरे हे जे ज्ञान आता आपण बोलतोय की नाही, शुद्ध ज्ञान, आता बस आता उंबरठ्यापर्यंत आलेलो आहे, त्याला सत्ता जी प्राप्त आहे ना ती तुझीच आहे. आणि ते निरंजन आहे. निरंजन याचा अर्थ माहिती आहे ना, कसलाच मल तिथे आता नाही. मग विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, काय बोलले समर्थ, एकच भाषा सुरू आहे, फक्त आपल्याला हे समजत नाही. म्हणून मी म्हणालो एकेका शब्दाकडे लक्ष द्यावं लागतं, जाणीवपूर्वक ते शब्द वापरले आहे. निरंजन म्हणा, सत्ता मात्र, काय आवश्यकता होती वापरण्याची, दुसरे कुठले शब्द वापरता आले नाही. त्यांना हे दाखवून द्यायचं आहे. काय दाखवून द्यायचं आहे की हे असणाऱ्या ज्ञानाला त्याचीच सत्ता आहे, नव्हे होणाऱ्या ज्ञानालाही त्याचीच सत्ता आहे. त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. आणि तिथे ते विमळ आहे, तिथे जाणीवेचा मळ नाही, आपला विचार करून झालं. आणि म्हणून ह्या सगळ्या वर्णनाचा एक शब्द आपल्याला दिला, ज्ञप्ती मात्र. आणि ज्ञप्ती मात्र याचा अर्थ ज्ञान रूप असा होतो. म्हणजे ज्ञान हेच त्याचं रूप आहे. म्हणून आत्मज्ञान शब्द जेव्हा वापरला जातो की नाही, तेव्हा आत्म्याचं ज्ञान अशी षष्ठी नाहीये, षष्ठी नाहीये. एक रूपत्वाने झालेलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. कारण आपल्याला सारखं मला भूगोलाचं ज्ञान, मला गणिताचं ज्ञान समजतं, तसं आत्मज्ञान नव्हे. आपण त्या तत्वाला पकडण्याचा प्रयत्न करतोय बरं का, की माझ्या अनुभूतीमध्ये असं काय आहे की मला त्याच्या जवळ जाता येईल, त्याला एक स्पर्श करता तरी येईल, हा आपला प्रयत्न सुरू आहे. नैष्कर्म सिद्धीमध्ये सुरेश्वराचार्यांचे एक अतिशय सुंदर श्लोक येतो.
आचार्य म्हणतात, सुरेश्वराचार्य त्याच्यामध्ये, कूटस्थ बोध प्रत्यकत्वम अनिमित्यम सदात्मनः. कूटस्थ बोध प्रत्यकत्वम. फार सुंदर श्लोक आहे, त्याच्यावर फार विवेचन करायला वेळ नाही, पण मला आता त्यातला जेवढा भाग वापरायचा आहे तेवढा वापरून घेतो. आचार्य असं म्हणतात आहे की कूटस्थ बोध म्हणजे, कूटस्थ म्हणजे निश्चळपणा, निश्चल तत्व, चळेना ढळेना, आपल्या मनाच्या श्लोकांमधली भाषा, हे त्याचं स्वरूपच आहे. बरं, कूटस्थ बोध, बोधरूप, आत्ता आपला विषय चालू आहे म्हणून मला हे आठवलं, असणारं ज्ञान, सत्ता मात्र तो आहे, तो आहे आतमध्ये म्हणून आपल्याला ज्ञान होतं बरं का, लक्षात घ्या. विषय तो सुरू आहे आपला, तो आहे म्हणून. गंमत ही आहे, गंमत म्हणजे अडचण ही आहे, मी होणाऱ्या ज्ञानाच्या मागे आयुष्यभर धावतोय, आणि मग परमपूज्य काका म्हणतात त्याला ज्ञानाची वखवख. शब्द चांगला नाही आहे, पण सद्गुरू वापरतात कशाला, मला सावध करण्यासाठी. आहे की नाही विचार करा, आपापल्या अंतःकरणाचा विचार करायचा, परमार्थामध्ये दुसऱ्याचा अभ्यास करायचा, स्वतःचा करायचा. ज्ञानाची वखवख नकोय आपल्याला. मला ज्ञानप्राप्ती हवी आहे, म्हणजे परोक्ष ज्ञान. कशासाठी? कारण ते मला अपरोक्षापर्यंत नेणार आहे म्हणून. मग त्याला पुरेसं ज्ञान फक्त मला हवं आहे. इजंट इट अन ऑप्टिमाइज अप्रोच? कारण आपल्याला आयुष्यात वेळ कोणाकडे आहे? सर्व ग्रंथांचा अभ्यास करीन मी, सर्व समजून घेईन, सर्व पंथोपपंथ, सर्व साधना पद्धती, काय आहे जेवढा जीवनात वेळ? नाही आहे. मग जेवढा वेळ आहे तो शहाणपणाने वापरायला हवा आहे. मग त्या अपरोक्षासाठी जेवढ्या परोक्षाची मला गरज आहे, यू शुड ड्रॉ द बाउंड्रीज. आणि बियॉन्ड दॅट इट इज अ पॉइंट ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. ROI शून्य आहे माझ्या दृष्टीने, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. कूटस्थ बोध प्रत्यकत्वम. आता प्रत्यकत्वम सुद्धा इतका अप्रतिम शब्द आहे, पण त्याच्यावर आता बोलायला वेळ नाही. तो प्रत्येक आत्मा म्हणतात त्याला. तो प्रत्येक म्हणजे आत. आता खूप वेळा ऐकलं असतं प्रत्येक म्हणजे आत, पण त्याचाही अर्थ नीट समजत नाही. एक जाता आता सुंदर वाक्य तुम्हाला सांगून पुढे जातो. आत म्हणजे काय माहिती आहे? आता ज्याच्या आत काही नाही, कधी ऐकायला मिळत नाही असं, तोच प्रत्येक आहे. कारण तो सर्वांच्या आत आहे. एको देव सर्व भूतेषु गूढ, सर्व व्यापी, सर्व भूतांतरात. श्वेताश्वेतर उपनिषद त्याचं वर्णन करतात. याच्या आत ते, त्याच्या आत ते, त्याच्या आत ते, त्याच्या आत मॉलिक्यूल, त्याच्या आत ॲटम, त्याच्या आत न्यूक्लियस, त्याच्या आत न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, आता 1,600 सब ॲटॉमिक पार्टिकल्स झाले. चाललंच आहे आतमध्ये, कशाच्या तरी आतमध्ये काहीतरी आहेच. हा प्रवास थांबणार कुठे? विज्ञानाला नाही समजणार आहे, कारण ते वेगळे राहून अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आता त्यांना एवढं मात्र समजलं आहे की बाय ऑब्झर्विंग अन एक्सपेरिमेंट यू आर ॲक्च्युअली इंटरफिअरिंग इन अन एक्सपेरिमेंट. दे हॅव कम टू दॅट कन्क्लुजन नाव. क्वांटम मेकॅनिक्स. म्हणजे आमच्या उपनिषदांमध्ये हजारो वर्षांपासून सांगितलेलं आहे की हीच तर ती जागा आहे. आता जो अनुभव घ्यायचा असेल त्या तत्वाचा, तर त्याच्याशी एकरूपच व्हावं. म्हणून मी मगाशी म्हणालो आता की त्याच्या आतमध्ये आता काही नाही, तो प्रत्यक. कुटस्थ बोध प्रत्यकत्वम अनिमित्यम. काय शब्द वापरले सुरेश्वराचार्य? अनिमित्यम. अनिमित्य म्हणजे त्याला निमित्तच लागत नाही, म्हणजे अजून साध्या भाषेत सहज आहे. सहज म्हणजे त्याचं ते व्यवच्छेदक लक्षणच आहे. सदा आत्मनः. माझा आत्ता विषय तो सुरू नाहीये, मला पुढच्या चरणाकडे तुम्हाला लवकर न्यायचा आहे. ते म्हणजे बोधृता अहंतयोः. आचार्य पुढच्या चरणात म्हणतात आहे, बोधृता अहंतयोः हेतुः तेन ताभ्याम उपलक्षते. बोधृता आणि अहंतयोः दोन शब्दांचा उल्लेख केला. बोधृता म्हणजे तुम्हाला समजताय ना, जाणीव होते ना तुम्हाला, कुठल्या गोष्टीचा हा विषय नाही सुरू आहे, जाणीव होते, काहीतरी कळतंय, अरे जाऊ द्या मला नाही कळलं हे तर कळतंय, पहिली गोष्ट. आणि अहंतयोः, कोणाला कळतंय? मला कळतंय. तो मीच तर महत्वाचा आहे. आपण बोलत मला, आपण कधी कधी म्हणतो कळलं, पण त्याच्यात मला अध्यरूत असतं की नाही. कधी कधी म्हणतो पण मला कळलं किंवा मला नाही कळलं, म्हणजे सगळा कारभार सगळं त्या अहंकाराच्या मैदानावर चाललेलं. मग सुरेश्वराचार्य इथे काय सांगतात आहे, ह्या दोन भाव तुमच्यात आहेत ना, हृदयात प्रत्येकाच्या आहेत आहेत ना. मग ते काय सांगतात आहे, तेन ताभ्याम उपलक्षते. ते त्याचं उपलक्षण आहे. ज्या क्षणी माझ्या अंतःकरणात वृत्ती, आता मी माझ्या
एकदम गाभ्याचे शब्द वापरतोय आणि आपल्या वेळेच्या मर्यादेकडे चाललेलो आहे. ज्या क्षणी माझ्या अंतःकरणात एखादी वृत्ती उठते आहे, मग ती अहमवृत्ती असो, मनोवृत्ती असो, चित्तवृत्ती असो का बुद्धिवृत्ती असो, इथे आचार्यांनी दोनचा उल्लेख केला आहे, अहंता आणि मगाशी मी म्हणालो बुद्धी. हे ज्या अर्थी होत आहे ना, त्या अर्थी अनुभव खरं त्याचाच येतो आहे. आता आपण अत्यंत जवळ आलोय त्या अनुभवाच्या. कसं पकडायचं असतं त्या अनुभवाला बघा. पण पुन्हा हे कधी करता येतं? जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेणे सेवावा येईल. आता बाकी तर सगळं हे दृश्य विश्व तर मी कधीच मागे टाकलं. माझा स्थूल देहही मागे टाकलाय. आता कदाचित माझा झगडा सुरू आहे हा पंचकोशांच्या भाषेत बोलायचं झालं तर अन्नमय कोश. डॉक्टर काका म्हणतात सगळ्यात सोपं आहे मागे टाकायला. सगळ्यात सोपं आहे. आता पुन्हा तिकडे मला जायचं नाही तर भलता विषय सुरू होईल. पण सगळ्यात सोपं म्हणण्याचं कारण असं आहे की हा मी नाही हे समजायला सोपं आहे खरं. काका म्हणतात रामकृष्ण हरी. मी आयुष्यभर त्याच्याशी झगडतोय. कारण होतं ना, जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना आपलं वजन किती ग्रॅम होतं, जन्माला आल्यानंतर किती पाऊंड होतं, आज किती पाऊंड आहे हे विचारायचं. कुठून आणलं? अॅक्युम्युलेटेड फूड, शुद्ध मराठी. सुरेश्वरांनी त्यांचे वर्णन छान केलं आहे. वर्चस्कम दोन कार्यत्वात यथा नात्मेती गम्यते. वर्चस्कम म्हणजे विष्ठा बरं का. संस्कृत शब्द म्हणजे आपल्याला खूप भारी वाटतात पण अर्थ त्याचा विष्ठा असा होता. वर्चस्कम तो अन्न कार्यत्वात, ते अन्नाचं कार्य हे कळतं आपल्याला, कारण सकाळी बाहेर टाकतो आपण शरीरातून, नकोय आपल्याला. अरे पण त्याच अन्नाचे दोन भाग आहे, एक विष्ठा आणि हे जे दिसतंय डोळ्यांनी. हे कसं समजत नाही तुम्हाला, असं आचार्य प्रश्न विचार. असो, मुद्दा माझा हा सुरू आहे, हे कधीच मागे टाकलंय. आता काय सांगणं चाललंय, माझ्या अंतःकरणात अजूनही वृत्ती उठतात आहेत. त्या कदाचित थोड्याशा बहिर्मुखतेच्या असतील, थोड्या अंतर्मुखतेच्या असतील. आता अंतर्मुखतेच्या अशा पातळीवरती मी आलेलो आहे की कुठलीही वृत्ती उठली तरी वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणातल्या ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. आपण व्याख्या शिकलेलो आहे. मग ती ज्ञान करून देणारी वृत्ती आहे, ती मनोवृत्ती असो, बुद्धिवृत्ती असो, चित्तवृत्ती असो, ती काहीतरी ज्ञान करून देते ना मला. स्मृती, मगाशी बोललो, स्मृतीचं ज्ञान वृत्ती आहे उठली. पण ती जी उठली ती वृत्ती जी आहे ती जड आहे का चेतन? ती जड आहे. पण त्याला चेतनत्व येतं कारण त्याच्यामध्ये चिदाभास आहे. आपल्याला जेव्हा बाहेरचं ज्ञान होतं तेव्हा आपली अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, तिला चिदाभासाचं साहाय्य असतं आणि ती त्या बाहेरच्या विषयाला व्यापते आणि मग त्याचं आपल्याला ज्ञान होतं. थोडक्यात सांगितलं, वेळ नाही. बरोबर आहे. म्हणजे त्या वृत्तीचा जो प्रकाशक आहे तो अजून शिल्लकच आहे. वृत्तीने मला ज्ञान होत आहे, सूक्ष्मता समजते आहे. वृत्तीने मला ज्ञान होत आहे. मी आता वृत्तीने होणाऱ्या ज्ञानाबद्दल बोलत नाही आहे, मी वृत्तीच्या ज्ञानाबद्दल बोलतो. खूप सूक्ष्मता आहे. एकांत. आता कळला अधिकार. अधिकाराशिवाय इथे जाताच येत नाही, पोचताच येत नाही आणि पोचले तर टिकता येत नाही. म्हणून अधिकाराचा इतका आग्रह का वार आहे? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व त्याच्यासाठी आहे. ही पूर्वतयारी आहे हो सगळी. डोळे मिटून ध्यान लागलं असतं तर माहिती आहे, अर्ध्या जगाचं ध्यान लागलं, सगळ्याच जगाचं. आणि रात्री सगळेच डोळे मिटतात. कारण देह तिथूनच सुरुवात केली आपण. त्या वृत्तीचा सुद्धा प्रकाशक तिथे वेगळाच राहतो आहे. न तत्र सूर्यो भाती न तत् चंद्रतारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वम इदम विभाति. ही ती जागा आहे. ही ती जागा आहे. तम एव भांतम एव एकमेव द्वितीय, तोच स्वयंप्रकाश आहे. त्याला आता कशाच्याच आधाराची गरज नाही, कारण तोच ज्ञप्ती मात्र आहे, तोच ज्ञानरूप आहे आणि तो आहे. म्हणून तस्य भाषा सर्वम इदम विभाती.
ते असणारं ज्ञान आहे म्हणून होणारी ज्ञान होत आहेत. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. किती श्रुती आहे. मी मगाशी बोललो होतो, विधान केलं होतं, लक्षात असेल तर, एक ओवी किंवा एक श्रुती मला जीवनमुक्त करू शकते. आहे की नाही सांगा. जर या श्रुतीची मला खोली कळली, डेफ्थ शुद्ध मराठीत, तर थेट शुद्ध ज्ञानच आहे माझ्या हातात. मग जीवनमुक्तीला पुरेसं नाही. जीवनमुक्ती म्हणजे दुसरं काय. ही ती अत्यंत सूक्ष्म जागा आहे. ही जागा ध्यानकाळी निराश करत 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 मी जेव्हा त्या वृत्तीपर्यंत आता पोचतोय, वृत्ती ज्ञान तर बाजूलाच टाकलंय मी, उठतच असतील वृत्ती, आता त्या वृत्तींचं सुद्धा मला ज्ञान होत आहे. बोधृता अहंतयोः तेन ताभ्याम उपलक्ष. आता तो जो साक्षी आहे, ज्याच्यामुळे मला वृत्तींचं ज्ञान होत आहे, तो मी आहे. 6 तिथे करण्याचा प्रांत संपतो. आता फक्त वाट बघावी लागते, कारण तो अहम ही गळायला हवाय आपल्याला. तिथे फक्त 6 उरतो, आणि तो उरतो तो करण्याचा प्रांत नाही, कारण ते वस्तुतंत्र आहे. इथपर्यंत जो कार्यक्रम चालला होता तो सगळा कर्तृतंत्र आहे. तो मी जसा करीन तसा मी केला तर, जेव्हा करीन तेव्हा, आणि म्हणून साधनेचा आग्रह. इथपर्यंत अज्ञान निवृत्तीचा प्रांत आहे. अज्ञान निवृत्तीसाठी हे सगळं सुरू आहे. म्हणून चित्तशुद्धी, म्हणून चित्ताची शांती, त्याचा इतका आग्रह आहे की जेणेकरून मी या टप्प्यापर्यंत पोचावं, चित्त चैतन्याकार होण्याच्या अधिकाराचं व्हावं. दुसऱ्या भाषेत आता इथे ही जी जागा आहे, इथे विवृणते तनुं स्वाम. आता तो स्वतःहून स्वतःला प्रकट करतो, स्वतःचं स्वरूप माझ्यासमोर प्रकट करतो. ही सुद्धा पुन्हा बोलण्याची भाषा झाली, काव्यात्मक भाषा झाली. कारण प्रकट करतो म्हणजे की पुन्हा माझ्या डोळ्यासमोर काहीतरी अवतीर्ण होईल, नाही. कारण आता तो आणि मी वेगळेच नाही. तो प्रकट करतो म्हणजे इथेच मनसी वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन. ही ती जागा. न इह नाना अस्ति किंचन. आता इथे नानात्वाचा अनुभवच संपतो, कारण एकमेव द्वितीयत्वाचा अनुभव आलेला आहे. मग हे श्रुती उपनिषद आपल्याला सांगतं, ते कळतं की न इह नाना अस्ति किंचन कसं शक्य आहे. डोळे उघडल्यापासून सगळं नानास्त मला दिसतं. ही ती जागा आहे, कारण मला एकत्वाचा अनुभव नाही म्हणून नानात्व दिसतं. मनसे वेद वाप्तव्यम. त्या बुद्धीच्या आधाराने, म्हणून इथपर्यंत बुद्धी मला आणून सोडते, त्या उंबऱ्यापर्यंत. तिला आतमध्ये प्रवेश नाही. न इह नाना असते किंचन. मग ठीक आहे, मृत्यूस मृत्यू मापनोती य इह नानेव पश्यती. आपल्याला त्या चरणाशी आत्ता त्याचा विचार नको. ही ती जागा आहे, हे ते ज्ञान आहे. ह्याला म्हणतात ज्ञप्ती रूप. तोच सत्ता मात्र आहे, तोच निरंजन आहे, तोच मी आहे. आणि असा अनुभव ज्या दिवशी येतो, त्या दिवशी आपलं काम झालेलं असतं, आणि त्याला म्हणायचं शुद्ध ज्ञान. आणि हा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा सर्व वृत्ती निवृत्त होता. म्हणून माऊली म्हणते, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोक. तो एवढं मोठं फळ माऊलींनी सांगितलंय, थेट ब्रह्मत्व. स्वाभाविकच आहे, का नाही होणार. कारण संकल्पात सगळे लोकच पावले आहेत. सर्व वृत्ती आता लीन झालेल्या आहेत, आणि आता मीच ते झालेलो आहे. आणि मीच ते झाल्यामुळे ते आता सांगायला कोणी शिल्लक नाही. आणि मग मला आता आपली श्रुती सांगते तेही कळतं. यस्या मतम तस्य मतम, यस्य मतम न वेदसा. जो म्हणतो मला ज्ञान झालेलं आहे, त्याला झालेलंच नाही. कारण त्याला ज्ञान झालं ज्या अर्थी म्हणतो, त्याला कशाचं तरी ज्ञान झालेलं. पण यस्य अमतम म्हणजे यस्य अमतम तस्य मतम. फार मोठी श्रुती आहे ती. त्याचे फार मोठं विवेचन करावं लागेल. सगळा अर्थ, सगळा आशय
समजून घ्यायचं असेल तर मला आत्ता सांगायचं एवढंच होतं, ही ती जागा आहे कारण जिथे अनुभव घेणारा अनुभव रूपच होतो आणि म्हणून अनुभव घेणारा तिथे शिल्लक राहत नाही, तिथे त्रिपुटी शिल्लक राहत नाही. म्हणून ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान, असं मौलवी त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. आता तिथे ज्ञाताही नाही, तिथे ज्ञेयही नाही आणि म्हणून काय नाही किंवा काय आहे, फक्त ज्ञान, फक्त ज्ञान. तिथे दृश्य ना दर्शन, बरोबर तशीच ओळी आहे की नाही बघा विवेक सिंधूतली पण. तेच ना दृश्य ना दर्शन. आणि ह्याला म्हणायचं शुद्ध ज्ञान. वेळेची मर्यादा आहेच आणि मी तसंही म्हणालो होतो. आता ह्याच्या पलीकडे बोलण्यासारखं काहीही नाही. असं शुद्ध ज्ञान आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशी सदिच्छा भगवान श्री गोपालकृष्ण, श्रीमदाद्य शंकराचार्य, माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका या सर्वांच्या श्रीचरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.